हॅलो, मागे आवाज येतो का सर्वांना? अच्छा, सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. खरंच आज वरुण राजाचं बाहेर आगमन झालेलं आहे आणि हा कुटुंब सभागृह बघताना खरंच मन भारावून जातं. मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा हे महाराष्ट्राचं भूषण आहे. हा महाराष्ट्र साधू संतांचा, शूरवीरांचा, साहित्यकांचा, कलावंतांचा कणखर असा माझा महाराष्ट्र आहे. लोकसंस्कृतीचा आरसा असणारी लोककला साऱ्या कोकणवासियांचा जीव की प्राण आहे. पण आज या पाश्चात्य संगीताच्या युगात इतकं करू नये याचे कारण म्हणजे आपण रसिक मायबाप. सुप्रसिद्ध जगदीश केबुलकर यांच्या शब्दात सांगायचं झालं तर, तुम्ही उदार आश्रय दिला म्हणून ही कला जगाला दिसली आणि जोवर तुमची कृपा तोवर वान आम्हाला दिसते. बुद्धीची देवता श्री गणराया आणि कलेची देवता माता सरस्वती, रंग वाहणारी माझी रंगदेवता ग्रामदेवता नटेश्वराला शाहिरी मानाचा मुद्रा करून आज या ठिकाणी उपस्थित मायबाप, रसिक वर्ग आणि कलावंत, लेखक, गीतकार, ज्येष्ठ शाहीर वर्ग, युवा शाहीर वर्ग या सर्वांना मानवंदना करून आम्ही मूळगाती बाबू रंगले घराण्यातील शीघ्रगणी वासुदेव आणि त्यांचे भाऊ कृष्ण, त्यांचे शिष्य शाहीर बाळकृष्ण राऊत सह सकाराम सूत, यांचे शिष्य शाहीर सुरेश राऊत, विजय तरड, विलास पाजवे, आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. आज या ठिकाणी राजकीय क्षेत्रामधील काही मान्यवर मंडळी आलेले आहे. ते आमचे सर्वांचे आवडते खासदार माननीय विनायकजी राऊत साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच लांजा संपर्क प्रमुख माननीय जगदीशजी जुलोबी साहेब यांनाही शाहिरी मानवंदना करतो. या ठिकाणी शाहीर कलावंतांमध्ये
शाहीर संदीपजी सावंत, शाहीर सुरेशजी अनलकर, आमचे कविवर्य अविनाशजी कडू, आमचा उगवता शाहीर किरण चांदिवडे असे नामवंत शाहीर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. या सर्वांना मानवंदना करून या ठिकाणी दुष्कृती परिसर विकास संघ मुंबई चे अध्यक्ष सुभाषजी तांबे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो. आज या ठिकाणी आम्हा दोन्ही कलावंतांना आपली ही कोकणची लोककला सादर करण्यासाठी जी संधी दिली आहे ते आयोजक युवक मंडळ शिरवली यांचे मनापासून आभार मानतो. सर्व मान्यवरांना, रसिक चाहत्यांना, बंधू आणि भगिनींना माळाचा मुजरा झालेला आहे. आता मुजरा बुवांना करायची की नाही करायचा? बुवा असा काही नियम नाही की शाहिराने मुजरा करावा, पण एक पद्धत आहे आपल्या कोकणात की प्रतिस्पर्धी शाहिराला मानवंदना करायची असते. बुवा आधीच गारटले, बुवाने मुजरा केलेला नाही. हा बुवाने कार्यक्रम छान केला, उत्कृष्ट केला, त्याबद्दल काही वाद नाही. बुवा रंगमंचावरती आले. बुवा त्या रंगभूमीला वंदन करायला हे विसरले. बुवा ज्याच्यामुळे हा कलावंत घडतो त्या रंगभूमीला आज तुम्ही विसरलात. त्या रंगभूमीला तुम्ही बुवा प्रणाम केला नाही, ही तुमची पहिली चुकी. बुवा त्या रंगभूमीचा जन्म कितवा हा तरी माहिती करून घ्यावी, तेव्हा तरी नतमस्तक व्हाल. बुवा तुमची मुलं उत्कृष्ट नाचली, तुमचे सहगायक खूप छान उत्कृष्ट स्वरामध्ये गात होते. लाजवाब शाहिरी मानाचा मुजरा रमाकांत बुवा आणि त्यांचे सहकारी यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि मी माझ्या वारीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तत्पूर्वी काही संजय सोमनाथ भारती ढोलकीपट्टू यांच्या स्मरणार्थ सौ शारदा सोमनाथ भारती हीचकडून 219 रुपयाचं बक्षीस आलंय. तरी नाच मंडळाने त्यांचे आभार आहोत. तसेच जाकादेवी नृत्य कला पद्धत यास करता कुळलेगाव शिरवली यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. तरी नाच मंडळ आम्ही त्यांचे आभार आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
अज्ञान या पामरा अज्ञान या पामरा सदमार्ग तुलावर अज्ञान या पामरा सदमार्ग तुलावर गुरुराया ही नौका माझी किनारी तुलाव गुरुराया ही नौका माझी किनारी तुलाव अज्ञानया पामरा अज्ञानया पामरा सदमार्ग तुलाव गुरुराया ही नौका माझी किनारी तुलाव गुरुराया ही नौका माझी किनारी तुलाव गुरुराया ही नौका माझी किनारे तुलाव गुरुराया ही नौका माझी किनारे तुलाव पहिला फाटा हातावर गुरला उधान धुळी यावं गुरला उदान धुळी याहो गुरला उदान धुळी याहो गुरला तुझ्या मंत्र बापाने काने शिरला रूपा रूपा तवै स्थिरला रूपा रूपा कवय स्थिरला रूपा रूपा कवय स्थिरला उधान धुळिया हो उधान धुळिया कमल बळी धाव गुरुराया ही नौका माझी किनारी तुलाव गुरुराया ही नौका माझी किनारी तुलाव गुरुराया ही नौका माझी किनारे तुलाव गुरुराया ही नौका माझी किनारे तुलाव गुरुकृपा माझा सागरिताई नित्य स्वरूपा मनिया स्मारी नित्य स्वरूपा मणी हमारी नित्य स्वरूपा मणी हमारी पाहतो नेत्री हे बीजाक्षरी मग्न होतो या पदविस्तारी मग्न होतो या पद विस्तारी मग्न होतो या पद विस्तारी सुखवी तो माथाने हो सुखवी तो माथाने तर कोणी हाव गुरुराया ही नौका माझी किनारी तुलाव गुरुराया ही नौका माझी किनारी तुलाव गुरुराया ही नौका माझी किनारे तुलाव गुरुराया ही नौका माझी किनारे तुलाव गुरुनामाने ब्रह्मण गौरतो काय समर्पित अंतर स्फुरतो काय समर्पित अंतर स्फुरतो काय समर्पित अंतर स्फुरतो वासुदेवा नित्यं स्मरितो सखरम बालकृष्ण चरण धरतो सकलम
बोल गणपती गजानन महाराज की आई जुगाचा देवी तुझा केदारलिंगांगो देवा तुझा अखंड बाबू रंगले घराण्याचा हे दूर छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा हॅलो धन्यवाद मंडळी स्तवन झालेलं आहे गणाला सुरुवात करूया खरंच बुवा हे अभिमानाने सांगू शकेन तुमच्या सहगायकाने जे स्तवन बुवाने कार्यक्रम केला पण बुवा पहिल्या कार्यक्रमापासूनच गडबडले खरंच तुमचा जो सहगायक आहे तो शिष्य घडतोय बुवा त्याला घडवा कारण तो उगवता तारा या त्याला कलावंताच जा बुवा मी माझा गाणं सादर करतोय नक्कीच तुम्ही आलाय तुमचा पैसा वसूल करणार बुवांना शास्त्राने असं जोडणार बुवा विचार दोन दिवस उठणार नाही बुवा विचार करतील जरा माझा गण होते मग बुवाला सुरुवात करूया
करू धरितो आनंदी प्रेरितो पाताळी सुकरितो ब्रह्मांड पुकरितो ब्रह्मांड पुकारितो ब्रह्मांड पुकारितो अंतरी आठवी गणा आरतीतो गाव सुमना गोड लागली रामना या विनाचा दर्शन क्षण आकरू काय कावेरी वंदना तोडू नये वंदना वंदना तुला श्री वंदना तोडे ही वंदना तुला श्री वंदना तोडे ही वंदना हाती गणराया कसला पोटी निहाया वासुवानच्या पाया घरी दुखेची छाया शंकर तुकाराम गवणी शर शब्द हे लवणी सखबाळ कृष्ण कवणी तुषार अनंत जीवनी सुरेशदाई सर्व चंदना तोडू नये वंदना तुला श्री वंदना तोडे ही वंदना तुला श्री वंदना तोडे ही वंदना विश्व उभारिले शिव ब्रह्म साकारिले मनोभाव गणाकारिले वंदना तुला शिव वंदना तोडू नये वंदना तुला श्री वंदना तोडे ही वंदना तुला श्री वंदना तोडे ही वंदना धन्यवाद रसिको धन्यवाद. साऱ्यांना उत्सुकता असेल की आता सुरेश बुवांची गवळण काय असेल. बुवा बरेच काय गवळणीमध्ये बोलले. बुवा चिमटा काढणार आहे कारण चिमटा काढला नाही तरी रसिकांना मजा येणार नाही. आणि रसिकांना मजा हवी आहे की नको. हा नक्कीच मजा देणार. हा बुवा रंगमंचावरती आले. बुवावर फटके आली नाही ती. सारखं टोपी बुवांची खाली पडत होती. बुवा टोपीला बांधून तरी यायचं होतं पण ती खाली पडली नसती हो. आणि बुवांना कोणीतरी पब्लिक मधून सांगितलं तर बुवा त्या पब्लिकवरती भडकले. बुवा हे रसिक जन आहेत म्हणून आपण कलावंत या रंगभूमीवरती कार्यक्रम करतो याची जाण ठेवा. तुम्हाला सांगणं हे माझ्या सारखेचं हे नाहीये की तुम्ही कलेचे जाणकार शाहीर आहात. त्या रसिकांवरती दादागिरी करणं भडकणं हे आपल्या शाहिराचं काम नाहीये. बुवा याचं भान ठेवा.
एकदा मी जुनी चाल आहे आमच्या वासुबांची त्याच्यावरती एक छंद आहे ही कशानं धुंदली आली बुवा गवळणीमध्ये म्हणाले ही गवळानं भारी पडली या कृष्णाला घ्या कानाला मागून घेतो हरतो असं काय कानाला अक्कल घडवतो मंडळी मला सांगा आता अक्कल घडवायला तो श्रीकृष्ण मी श्रीकृष्ण नाही तो श्रीकृष्ण तो सारा ब्रह्मांडाचा अधिपती होता आणि ही त्याला राधा म्हणते मी अक्कल घडवणार उदाहरणार्थ म्हटलं तर आपण समाजामध्ये मुलगी पाहायला जातो ती मुलगी आपल्या मुलापेक्षा वयाने लहान बघतो ना बरोबर की ना मंडळी बघा तुमचा जेव्हा प्रतिसाद असेल तेव्हा या कार्यक्रमाला खरी मजा असते हा बुवा जरी राधा ही कृष्णापेक्षा वयाने मोठी होती पण तो करता करिता परमेश्वर होता बुवा तुझ्या राधेची अक्कल कशी काढतो होता बघ बुवांच्या गवळीची थोडक्यात एक काट देतो राधा बायाज कारडली पाहू कृष्णाला या कानाला हिची जिरवतो मागून फिरवतो जन्माची तल घडली राधा बायाज कारडली आता या गवळीला मी रडवणार आहे बघा नजर जब ये झुकाती है तो राधाई बड़ी रंगीन लगती है नजर जब ये उठाती है बड़ी रंगीन लगती है गजब का रूप है इसका और इस परम में ये जवानी है ये जालिम कुछ भी है लेकिन ये राधा बड़ी नमकीन लगती है बुवा चाल आहे बुवांचं त्याच्यावरती पद आहे त्याच्यावरती माझी गवळण आहे लक्ष असावं गवळणीचा विषय आहे ही गवळण राधा त्या कान्हावरती दहीदूध पण देते आणि आळही घेते म्हणून तो कान्हा त्या राधेची कशी खोड म्हणतो त्या राधेची वेणीची आणि त्या नवऱ्याच्या त्याच्या दाढीची गाठ मारतो कशी अद्दल घडवतो हे माझ्या गीतातून ऐका हा मंडळी बघितलं की नाही इथे मी एकटा कान्हा आहे पण आज माझ्या जोडीला दोन गवळणी आहेत एक मावसाबाई आहे दुसरी राधा आहे मला दोघेही पसंत आहेत कारण मी परमेश्वर तो कृष्ण परमेश्वर आहे म्हणून काय म्हणायचं बघा ला 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 ही होती जो मात हिची काढली वरात कोणी सांगत सुटली जनात थेट घुसून हिच्या घरात हिची मारली मी का क्षणात थेट घुसून हिच्या घरात हिची मारली मी एका क्षणात थेट घुसून हिच्या घरात हिची मारली एका क्षणात हिची मारली एका क्षणात घुसून हिच्या घरात हिची मारली एका क्षणात होती जो माता ही हरली वरात कोण सांगत सुटली जनात थेट घुसून हिच्या घरात हिची मारली एका क्षणात थेट घुसून हिच्या घरात हिची मारली एका क्षणात होती पलंगावरी आणि आजी होती सुंदरी नाराशी नाया भुवरी आळ घेत होती मजवरी पाहून संधी
घुसून हिच्या घरात हिची मारली मी एका क्षणात हिच्या घरात हिची मारली मी एका क्षणात घुसून हिच्या घरात हिची मारली एका क्षणात घुसून हिच्या घरात हिची मारली एका क्षणात येणारा जाणारा विचारितो होता त्यात गवळण या रमानी कांदा सखू सखू म्हणे नको या माता यावरती काय उपाय आता माझ्या जोडीला हवी सुरेश कवी माझ्या जोडीला हवी सुरेश कवी माझं गवळण हिरणा घुसून हिच्या घरात हिची मारली मी एका क्षणात हिची मारली मी एका क्षणात घुसून हिच्या घरात हिची मारली एका क्षणात घुसून हिच्या घरात हिची मारली एका क्षणात होती जो माता ही मारली राता थोडं सांगत कुठली घरात घुसून हिच्या घरात हिची मारली मी एका क्षणात घुसून हिच्या घरात हिची मारली मी एका क्षणात घुसून हिच्या घरात हिची मारली एका क्षणात घुसून हिच्या घरात हिची मारली एका क्षणात हॅलो कैलासवासी सखाराम खंदारे यांच्या स्मरणार्थ त्यांची मुलगी कमल आणि विमल यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच विकास भारती व सुहास कानाकर यांच्याकडून 401 रुपयाचं पारितोषिक आहे. तरी नाच मंडळ आम्ही त्यांचे आभार आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. रसिको स्तवन गण आणि गवळण झालेलं आहे. आता पदाला सुरुवात होते. पदामध्ये विषय असतो प्रश्नोत्तराचा. तत्पूर्वी बुवांकडे म्हणणारच आहे. बुवांना थोडी मिरची लागेलच हो. बुवा माझा हा का प्रश्न नाही आहे, पण नवरात्र उत्सव चालू आहे त्यानिमित्तानं मी तुम्हाला असं विचारत आहे. बुवा नवरात्र उत्सव चालू आहे आणि योगायोगाने वार रविवार आहे. बुवा नवरात्र उत्सव चालू आहे आणि योगायोगाने वार रविवार आहे. या रविवार वाराचे स्थान कोणत्या ठिकाणी आहे
ते तुम्ही रंगभूमीवर उभे राहून सांगायचं आहे. आज बुवा खरंच तुमचं मला ज्ञान पाहायचं आहे. तुमच्या वस्तात सुरेशजी अणालकर आणि तुमचं घराणं खूप ज्ञानवंत आहे. आज नवरात्र उत्सव आहे म्हणून त्या निमित्ताने मी तुम्हाला विचारतोय. धन्यवाद. बुवांचा प्रश्न होता अटका करीन पुण्यात. मला काय म्हणाले, तुझ्या तुऱ्याला करतो शक्तीचा मी गाणार, तुझ्या तुऱ्याला घेऊन मी जाणार. तर मला काय म्हणायचंय बघा, तुझा न माझा सामना इतर या रणात आज रंगणार. सच्चा गुरुचा आहे मी चेला, बाळरावताचा आहे मी चेला. तुझी गिरवून इथं मी जाणार. विषय बुवा तुम्ही एवढे गांगरलात काय मला कळत नाही. प्रश्नावर शाहिराला प्रश्न देतो, या पासावरती बुवांची सही नाही आहे. मला काय सांगायचं की कोण शाहीर, दोन शाहीर तर होते खरे, कलावंत घडतोय, त्याला घडवणं कामच आहे शाहिरांचं. पण बुवा या तुम्ही जो मला प्रश्न दिला त्या प्रश्न पदावर याच्यावरती शाहिराची सही असते बुवा, ते सही करायला पण तुम्ही विसरलात. एवढे बुवा तुम्ही गांगरला दादा. अजून विषय होता, सूर्याने 5 बोरं कुणाला कोणत्या ठिकाणी कोणत्या रूपात दिली. 5 बोरं देण्याचं कारण काय, ज्याला बोरं दिली त्याच्या माता पितेचे नाव काय. बुवा आज प्रथमच तुमचा माझा सामना आहे. बुवा तुमचे वस्ताद अणालकर साहेब यांना चांगलंच माहित आहे की बाबू रंगले घराण्यातील शीघ्र कवी वासुवाणी यांची मंडळी कधी खोटं उत्तर देत नाहीत. ते त्यांनाही चांगलं माहित आहे. आम्ही त्यांची अणालकरची रिस्पेक्ट करतो. बुवा आज या तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ नाही आहे, म्हणून मला काही खोटं बोलायचं नाहीये. खोटं बोलून त्या रसिकांची काय मला उलचूक करायची नाही आहे. त्यानंतर माझा प्रश्न बुवांना मी लेखी स्वरूपात दिलेलाच आहे, तरी माझ्या रसिकजनांना हा प्रश्न कळावा यासाठी माझा प्रश्न आहे. असा आहे, एका राजाने कुबेर जिंकून देवगुरूंना हरविले, शुक्र असुराचार्य तुच्छ केले, अशा राजाचं नाव काय, राहण्याचे ठिकाण काय, या सर्वांना राजाने कशा तऱ्हेने मात केली, या राजाला अनुग्रहोपदेश कोणी व कोणता केला. बुवांना मी टीप दिली आहे. ग्रंथाचं पान नंबर 793 आणि 794 वरील बुवा उत्तर पाठवा, आम्ही ते मान्य करू. उगाच खोटं उत्तर देऊन रसिकांची भूल करू नका याची बुवा नोंद घ्या. माझ्या प्रश्नपदाला सुरुवात करतो. हॅलो, श्री राजेश वापिलकर गुडेवाडी भांबे डान्स कडून 251 रुपयाचं पार्श्वभूमी आहे, तरी नाच मंडळ आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. खरंच माझे राजेश दादा राहिले, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम करतात त्यांचे राजेश दादा, खरंच त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या राजेश दादांसाठी. आणि एवढ्या या बाहेर पाऊस लागत असताना सारा समाज माझे रसिक बांधव आले, खरंच एकदा रसिका तुझ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या माझ्या रसिकांसाठी. येणाऱ्या त्या राती आहे, तुला कसं रडवायचं हे माझ्या हाती आहे. अरे आज जे होणार आहे याची तुला भीती आहे, आणि म्हणतो मी आज होऊन जाऊ दे. रमाकांत बुवा तुझ्यात किती जोरा, तेरी शक्ल बता रही है तेरा दिल डरा हुआ है, तेरी आंखें बता रही है तेरा ज़मीर मरा हुआ है, और बता रही है मुझको अपनी बेहदगी हरकत, तेरे सर में दिमाग की जगह माँ कसम रमाकांत बुआ गोबर भरा हुआ.
म्हणून का म्हणायचं बघा, विषय आता इथे गाताना पण बुवा दोघे होते की नाही सर्वांनी बघितला. तर हा माझा पण 2 माणसांचा विषय आहे. बुवा विषय असा आहे, लवकुश या दोघांनी प्रभू रामचंद्राचा अश्वमेधाचा घोडा पकडला होता. त्यांनी साऱ्यांना हरवून रामाला देखील युद्धाचं आवाहन केलं. कारण ते प्रभू रामचंद्राचे पुत्र होते. हे त्या मुलांना माहित नव्हते की प्रभू रामचंद्र आमचा पिता आहे. जेव्हा सीता माता सांगते बाळांनो के प्रभू राम हे तुमचे पिता आहेत, म्हणून त्यांच्याशी तुम्ही युद्ध करू नका, तर राम माझा काय म्हणतो ते ऐका. माझ्या भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओठी, ते दोघे भाऊ लागले तर गाऊ. आता काय दोघे व तुम्हाला म्हणत नाही मी, लक्ष असावं. हे दोघे भाऊ लागले तर गाऊ, म्हणती करा आम्हाला माप, म्हणती आमच्या समोर न कुणाची थाप. 4 चौघात भर सवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप. 4 चौघात भर सवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप. 4 चौघात भर सवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप. 4 चौघात भर सवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप. हे दोघे भाऊ लागले भाऊ, म्हणती करा आम्हाला माप, म्हणती आमच्या समोरना ताप. 4 चौघात भर सवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप. 4 चौघात भर सवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप. 4 चौघात भर सवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप. 4 चौघात भर सवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप. कोणी पकडला घोडा अश्वमेधाचा, घोडा अश्वमेधाचा, घोडा अश्वमेधाचा. धर्म जाणून घेतला गुरु घोडाचा, घेतला गुरु घोडाचा, घेतला गुरु घोडाचा. त्याची आव्हान हे बलवाना नाही करणार म्हणती बाप. त्याची आव्हान हे बलवाना नाही करणार म्हणती बाप. 4 लोकात भर सवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप. 4 लोकात भर सवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप. 4 चौघात भर सवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप. 4 चौघात भर सवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप. आला राजाकडून यज्ञाचा निमंत्रण, यज्ञाचा निमंत्रण, यज्ञाचा निमंत्रण. आईने सांगितले स्वीकार ते आमंत्रण. स्वीकार ते आमंत्रण, स्वीकार ते आमंत्रण. संत कहाणी आली गुरुनी झाला जीवनाचा धरताप. संत कहाणी आई गुरुनी झाला जीवनाचा धरताप. 4 चौघात भर सवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप. 4 लोकात भर सवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप. 4 चौघात भर सवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप. 4 चौघात भर सवेत
सांगतोय मी तुमचा रे बाप दोघा भावानी गायली मातीची व्यथा गायली मातीची व्यथा गायली मातीची व्यथा कवी अविनाश सांगतो राणी गाथा सांगतो राणी गाथा सांगतो राणी गाथा सुरेश नाता एक क्षणाचा सुरेश नाता एक क्षणाचा झोप उडाली झोप साऱ्यांची उडाली झोप साऱ्यांची चार चौघात बरसलेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप चार चौघात बरसलेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप हे दोघे भाऊ लागले तर गाऊ म्हणती करा मला माप म्हणती करा मला माप चार चौघात बरसलेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप चार चौघात बरसलेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप हॅलो तुकाराम जाणो राजापकर शांताराम जाणो राजापकर यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत तुकाराम राजापकर रामचंद्र तुकाराम राजापकर सुनील राजापकर श्रीधर तुकाराम राजापकर संतोष राजापकर याचकडून 500 रुपयाचा पार्श्वभूमी नाच म्हणून आम्ही त्यांचे आभार आहोत धन्यवाद तसेच आजच्या कार्यक्रमाचे आयोजक यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस विघ्नहर्ता क्रिकेट क्लब वरचीवाडी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक तरी नाच म्हणून आम्ही त्यांचे आभार आहोत धन्यवाद धन्यवाद फोर पिलर्स होम बिल्डर्स डेव्हलपर्स यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे 1000 रुपयाचं पारितोषिक तरी नाच म्हणून आम्ही त्यांचे आभार आहोत ऋणी आहोत धन्यवाद 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 केशव पांडुरंग सूत शिरवली संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं पार्श्वभूमी आहे चंद्रकांत धाडवे समनेश्वर संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं पार्श्वभूमी आहे तसेच विलास जोळे स्वप्नील गीते किरण सामंतक समर्थक यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय तरी जाकादेवी नाच मंडळ असो वडद असो गीतीयवाडे आम्ही त्यांचे आभार आहोत ऋणी आहोत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
धन्यवाद रसिको, माझी प्रथम खरेदी संपलेली आहे. तरी शक्तिवले शाहीर यांना दुसऱ्या बारीच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.